हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल रात्री फ्रायडे होता, शुक्रवार होता आणि शुक्रवारचं इथं आमच्या इथं मार्केट होतं. तर दर शुक्रवारी मार्केट असतं, पण मला काही जायला जमत नाही. मी आज गेले होते, तर थोडाफार इथं व्हिडिओ मी बनवला. तर खूप साऱ्या अशा म्हणजे कमी किमतीत वस्तू वगैरे भेटतात काही, आणि भाजी वगैरे पण असते भरपूर सारे. तर मला जास्त वेळ भेटत नाही. आज सासूबाई होत्या घरी, त्यामुळे मग मी गेले आणि सासूबाई जाणार होते, त्यामुळे मला पटकन घरी यायचं होतं. तर मग 15-20 मिनटात मी इथं थोडंफार भाजी घेतली आणि मागं गेले. तर मी तुम्हाला आज माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. संध्याकाळी आता बाकी सगळं माझं झाडू वगैरे मारून झालं आहे, चहा वगैरे ठेवलेला, आणि गादी बाहेर कधी कधी उन्हात सुकत टाकते मी, कधी कधी परी याच्यावर सुकरते त्यामुळं. आणि पूर्ण गादी खराबच झाली, तशी गादी टाकूनच द्यायची. पण थोडंफार आता इथं आम्ही परी पडते वगैरे म्हणून सोफ्याच्या जवळ ठेवले बाहेर. तर इथं मी जे काही स्प्राऊट जे होते तर मिक्स होते इथं मूग आणि मटकीचे, आणि थोडंसं वाटाणा होता याच्यात. तर इथं 2 ते 3 कुकरला शिट्ट्या लावून घेतल्यात. आणि कधी तर असं मग मी यांना देते हे खायला, असं एक आठवड्यातून 2 आठवड्यातून वगैरे. आता बरेच दिवस झालं दिले नव्हते, म्हणून मग आज फायनली दिले. तर बालवाडीत वगैरे शाळेत वगैरे पण असं खाऊ द्यायचं बघा आधी, जर कोणी खाल्लं असेल तर माहीत असेल. तर हे आता उकडून घेतलं, याच्यामध्ये फक्त थोडंसं कांद्याची वगैरे फोडणी द्यायची, आणि ते आता बनवेन मी. आधी तर चहा झाला आहे, आता चहा आधी घेते. आणि संध्याकाळी थोडंसं असं चहा घेतला की निवांत, जरी किती कंटाळा आला असला ना तरी थोडासा कंटाळा जातो. त्यामुळे मग मी खूप दिवसातून असं गॅलरीमध्ये थोडंसं बसलेली ते 1-2-3 मिनटं. तेवढ्यात परी तर आलीच होती, आणि चहा बघितला कप की लगेच तिला पाहिजेच असतो. तर इथे ती कपच मागत होती माझ्याकडं. चहा वगैरे छान घेतला, आणि मग त्यानंतर लगेच पुढच्या स्वयंपाकाला चालू केलं मी. इकडं वरणासाठी डाळ ऑलरेडी शिजत ठेवलेली मगाशीच, आणि आता थंड होती तोपर्यंत लगेच इथं पुढची तयारी करून घेते. जी मगाशी मटकी वगैरे भिजवली होती मोडूची, तर ती आता फोडणी द्यायसाठी इथं कांदा कट करून घेते. आणि जास्त कांदा नाही टाकायचा, याच्यात थोडासाच टाकायचा, कारण लहान मुलांना असे डायरेक्ट स्प्राऊट देतो आहे आपण. तसं तर उकडून मीठ लावून दिलं तरी चालेल, पण तसं तर मुलं खाणार नाहीत. त्यामुळे थोडंसं इथं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा, आणि अगदी थोडंसं हळद वगैरे टाकून इथं आता मी फोडणी देऊन घेते.
त्यानंतर लगेच वरणाला पण फोडणी दिली आणि वरण शिजेपर्यंत मग आता म्हटलं यांना खायला चारून घ्यायचं, कारण संध्याकाळी 7 ते 8पर्यंतच दोघी या खायला वगैरे भात वरण वगैरे असलं किंवा काही असेल तर खातात. तिथून पुढं शक्यतो जास्त खात नाहीत. तर आता दोन्ही प्लेटमध्ये ठेवलं आहे आणि परीला पण थोडंसं असं आता स्वतः खायला शिकवायचे. तर इथं दोघीजण खेळत होते, टी व्ही चालू होता. तर मोस्ट ऑफ सारखा टी व्ही चालूच ठेवायला लागतो आहे, कारण मग मला काम करू देत नाहीत आणि मग दोघींना समजत पण नाही जास्त एकटं खेळायचं. मग कोणीतरी सोबत पाहिजे. मग मी असले की थोडा वेळ खेळते, नाही तर मग थोडंसं काहीतरी टी व्हीला कार्टून वगैरे लावून देते. मग बघत त्या खेळतात किंवा खातात. तर आता विहीला इथं चारायला लागते, पण परी इथं स्वतः थोडंसं खाण्याचं ट्राय करत होती. परीला इथं खायला बाहेर ठेवलं आणि मग तिचं ती थोडंसं खात होती. ती बाहेर खात होती, म्हटलं तोपर्यंत बाकीचे कामावरून घ्यायची. तर आता इथं मी थोडंसं पीठ मळून घेते चपातीसाठी आणि पीठ मळून थोडंसं एक चांगलं अर्धा तास भिजत इथं ठेवलं मी आणि थोडंसं पीठ मळून झाल्यानंतर बसले. मग बसून थोडंसं त्यांच्यासोबतच बसले होते. परीला विहीला जे खायला दिलं होतं तर ते पूर्ण भरून वगैरे दिलं आणि मग तोपर्यंत पीठ पण छान भिजलं होतं. मग लगेच नंतर इथं चपाती करायला घेते. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जास्त म्हणजे दुसरी बी अशी स्पेशल काही भाजी बनवली नव्हती. मग अशी जे मोड होते तर ते थोडेफार शिल्लक होते, तर ते आणि आता वरण पातळ भाजी आहे आणि आता चपाती तर बनवते. भात पण लगेच लावला होता वरण झाल्यानंतर आणि आता चपाती वगैरे बनवून झाली. मग लगेच स्वयंपाक पूर्ण झाला. तर त्यानंतर बराचसाच वेळ बसले होते मग मी, कारण यांचे पप्पा जे होते ते खूप लेट आले, 9 वाजता वगैरे. त्यानंतर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर इथं मी भांडे वगैरे सगळे घासून घेतलं आणि किचन आवरलं. तर हे होतं माझं संध्याकाळचं रुटीन. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.